नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बोर्ड प्रॉब्लेम सोल्युशन सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रोफेसर प्रणव कानिटकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण फायनल अकाउंटचे बोर्डात आलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. आज सॉल्व्ह करणार आहोत प्रॉब्लेम नंबर 6. सो लेट अस स्टार्ट. धीरज अँड सूरज आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. आपल्याला रेशो दिलेला आहे 2:1, म्हणजे प्रॉफिट झाला तरी आपल्याला 2:1 मध्ये तो वाटायचा आहे, लॉस झाला तरी सुद्धा 2:1 मध्ये वाटायचा आहे. याचं सिंपल मिनिंग काय आहे, तर जर समजा 3 रुपीज प्रॉफिट झाला तर त्यातला 2 रुपीज आपण देणार आहोत धीरजला आणि 1 रुपी देणार आहोत सूरजला, अँड सो ऑन. याच प्रपोर्शनेटमध्ये प्रॉफिट किंवा लॉस होईल तो आपल्याला वाटायचा आहे. म्हणजेच 300 रुपीज जर प्रॉफिट झाला तर त्यातला 200 प्रॉफिट जाईल धीरजला आणि 100 रुपीज प्रॉफिट जाईल सूरजला, अँड सो ऑन. From the following trial balance and adjustments, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2013 and balance sheet as on that date. आपल्याला बनवायचं आहे ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे स्टेटमेंट बनवायचं आहे. त्यांनी ट्रायल बॅलन्सची डेट दिली आहे 31st मार्च 2013. ट्रायल बॅलन्स डिस्कस करूयात. सगळ्यात पहिले आलाय ओपनिंग स्टॉक. या वर्षीचा ओपनिंग स्टॉक म्हणजे लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक. लास्ट इयरच्या बुक्समधनं तो गोज आउट आहे, या वर्षीच्या बुक्समध्ये तो कम्स इन आहे. तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओज बघितले नसतील तर त्याच्यामध्ये मी हे सगळं डिटेल एक्सप्लेनेशन केलेलं आहे. जर तुम्ही 6वा व्हिडिओ हा डायरेक्ट बघत असाल तर आय विल रिक्वेस्ट मागचे 5ही व्हिडिओज बघा. त्याच्यात आपण 5 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत, ते आधी बघा आणि मग हा व्हिडिओ स्टार्ट करा. आपण ट्रेडिंग अकाउंटवरती गुड्सची मुवमेंट रेकॉर्ड करतो. इफ गुड्स आर कमिंग इन तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो. इफ गुड्स आर गोइंग आउट तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो. आता नोटबुक्समध्ये गुड्स आर कमिंग इन, देर इज नो फिजिकल मुवमेंट. स्टॉक आहे तिथेच आहे, पण लास्ट इयरच्या नोटबुक्समधनं तो गोज आउट आहे, या वर्षीच्या नोटबुक्समध्ये तो कम्स इन आहे. सो डेबिट वॉट कम्स इन, त्याच्यामुळे रेकॉर्ड करणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आलेत परचेसेस आणि सेल्स. मागच्याच प्रॉब्लेममध्ये हे मी डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की परचेसेस म्हणजे त्याला असणारे डेबिट बॅलन्स आणि सेल्स म्हणजे त्याला असणारे क्रेडिट बॅलन्स. सिंपल नॉमिनल अकाउंटचा रूल वापरा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. परचेसेस आपला एक्सपेंडिचर आहे, सो त्याला ऑब्व्हियसली डेबिट बॅलन्स असणार आहे बिकॉज डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सेल्स जे आहेत ते आपला इन्कम आहे, त्याच्यामुळे त्याला असणारे क्रेडिट बॅलन्स बिकॉज रूल सेज क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. त्याच्यामुळे क्रेडिटचे आहेत ते आपले सेल्स आहेत आणि डेबिटचे आहेत ते आपले परचेसेस आहेत. परचेसेस कुठे लिहिणार आहोत? परचेसेस लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, सेल्स लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. परचेसेसमध्ये गुड्स आर कमिंग इन, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. सेल्समध्ये गुड्स आर गोइंग आउट, क्रेडिट वॉट गोज आउट, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. पुढे आले प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर, दोन्ही आपल्या ॲसेट्स आहेत, सो रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पुढे आले कॅरेज. मागच्या 5ही प्रॉब्लेममध्ये मी खूप डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. नुसतं कॅरेज जेव्हा देतात तेव्हा ते असणार आहे कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्डचा अर्थ असा आहे ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस फॉर ब्रिंगिंग द रॉ मटेरियल इन टू द फॅक्टरी. त्याच्यामुळे त्याचा प्रोडक्शनशी संबंध आहे, त्याच्यामुळे रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. वेजेस आर पेड टू द वर्कर्स हु वर्क्स इन अ फॅक्टरी, त्यामुळे त्याचाही प्रोडक्शनशी संबंध आहे, रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. बिल्स रिसिवेबल म्हणजेच डेटर्स, फक्त त्यांनी आपल्याला रिटर्न प्रॉमिस दिलेला आहे, त्यामुळे रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पुढे आलेत सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स. जो डेबिट बॅलन्स आहे ते आपले आहेत डेटर्स आणि क्रेडिट बॅलन्स जो आहे ते आहेत आपले क्रेडिटर्स. सिंपल रूल वापरायचा आहे, डेबिट द डेटर, क्रेडिट द क्रेडिटर. त्यामुळे डेबिट बॅलन्स आहे ते डेटर्स आहेत, क्रेडिट बॅलन्स आहे ते आपले क्रेडिटर्स आहेत. हेही मागच्या प्रॉब्लेममध्ये येऊन गेलेलं आहे. डेटर्स कुठे रेकॉर्ड करणार आहोत? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, आणि क्रेडिटर्स कुठे रेकॉर्ड करणार आहोत? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पुढे आलेत कॅश इन हँड आणि लँड अँड बिल्डिंग, दोन्ही आपल्या ॲसेट्स आहेत, रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पुढे आले सॅलरी. सॅलरी पेड टू द ऑफिस स्टाफ, त्याच्यामुळे रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. बॅड डेट्स म्हणजे आपले पैसे बुडवले, फायनान्शियल लॉस आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सॅलरी आणि बॅड डेट्स कुठेही त्याचा प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, फॅक्टरी, ट्रेडिंगशी काही संबंध नाही आहे, त्यामुळे दोन्ही P&L अकाउंटवर रेकॉर्ड होतील. पेटंट आपली ॲसेट आहे, पेटंट ही इनटँजिबल ॲसेट आहे, सो रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. कन्व्हेन्स आपला एक्सपेंडिचर आहे, अगेन त्याचा प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, फॅक्टरीशी काही संबंध नाही आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. रिटर्न आउटवर्ड. रिटर्न आउटवर्डचा अर्थ आहे परचेस रिटर्न.
रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न. काय करायला लागेल, रिटर्न आउटवर्डमुळे परचेसेस कमी होतील. सो रेकॉर्ड करणार मायनस फ्रॉम परचेसेस. मायनस फ्रॉम परचेसेस हे एक्सेप्शन आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे. मी एकदा परत सांगतोय, जर तुम्ही मागचे व्हिडिओज बघितले नसतील तर आधी मागचे 5ही प्रॉब्लेमचे 5 व्हिडिओज आहेत ते बघा आणि मग या प्रॉब्लेमवरती या, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट खूप छान क्लिअर होतील. रिटर्न आउटवर्ड हे एक्सेप्शन आहे. मी मगाशी म्हणलो की ट्रेडिंग अकाउंटला आपण गुड्सची मुवमेंट रेकॉर्ड करतो. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट हा रूल वापरतो. इफ गुड्स आर कमिंग इन तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. इफ गुड्स आर गोइंग आउट तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. म्हणजे खरं तर परचेस रिटर्न म्हणजे गुड्सची मुवमेंट गोज आउट आहे, गुड्स आर गोइंग आउट म्हणजे आपण क्रेडिट साईडला लिहायला पाहिजे. पण बेटर प्रेझेंटेशनसाठी आपण ते ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला न लिहिता परचेसेसमधून मायनस करतो. सिम्पल लॉजिक आहे. जर मी 100 रुपीजचे गुड्स विकत घेतलेत, परचेस केलेत आणि त्यातले 10 रुपीजचे गुड्स रिटर्न करून टाकले, तर मला नेट परचेसेस बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे. सो 100 रुपीजचे गुड्स आर परचेस, आउट ऑफ दॅट 10 रुपीजचे आपण रिटर्न केले, सो नेट परचेसेस झाले 90 रुपीज. हे नेट परचेसेस दिसण्यासाठी आपण काय करतो, फॉर बेटर प्रेझेंटेशन रिटर्न आउटवर्ड जे आहे ते परचेसमधनं मायनस करतो. पुढे आलेत कॅपिटल अकाउंट्स. कुठे रेकॉर्ड करणार आहोत, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. फ्रॉम द अँगल ऑफ बिझनेस, हे जे पार्टनरने आपल्याला दिलेलं कॅपिटल आहे ॲट द एंड ऑफ द बिझनेस, जेव्हा बिझनेस बंद होईल ते आपल्याला त्यांना परत करायचे, त्याच्यामुळे ती आहे आपली लायबिलिटी. ओके, ॲडजस्टमेंट डिस्कस करूयात. पहिली ॲडजस्टमेंट आहे नेहमीची एक्झामिनरची लाडकी ॲडजस्टमेंट, दर प्रॉब्लेममध्ये येणारी ॲडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉक, कॉस्ट प्राइस आहे 25,000, मार्केट प्राइस आहे 30,000. आपण क्लोजिंग स्टॉक कोणत्या व्हॅल्यूला रेकॉर्ड करतो, कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस. कुठली कन्सेप्ट आहे, कन्झर्व्हॅटिझम कन्सेप्ट. त्यामुळे 25,000 जी आहे ती आपण रेकॉर्ड करणार आहोत, 30,000 रेकॉर्ड करायची नाही. दोन इफेक्ट बोलायचे. पहिला इफेक्ट कुठे जाईल, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बिकॉज लास्ट डेचा स्टॉक आहे हा या वर्षीच्या बुक्समधनं गोज आउट आहे, त्यामुळे पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. ॲज ऑन द लास्ट डेट ही आपली प्रॉपर्टी आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. व्हॅल्यू काय घेणार आहोत, 25,000. पुढची ॲडजस्टमेंट आली आहे, an amount of 3,500 spent for repairs to the building is debited to the building account. म्हणजे आपण बिल्डिंगवरती रिपेअरचा खर्च केला होता, चुकून तो कुठे गेला, बिल्डिंगमध्ये गेला. चुकून बिल्डिंगमध्ये गेला म्हणजे आता काय करायला लागेल, बिल्डिंगमधून मायनस करायला लागेल. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम बिल्डिंग. आणि रिपेअर्स कुठे लिहायला पाहिजे, रिपेअर आपला एक्सपेंडिचर आहे, तो कुठे लिहायला पाहिजे, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायला पाहिजे. ट्रेडिंगच्या डेबिटला का नाही लिहिणार आहोत, कारण त्याचा फॅक्टरी, प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंगसाठी काही संबंध नाही आहे, त्यामुळे रेकॉर्ड कुठे करणार आहोत, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम बिल्डिंग, कारण तो चुकून बिल्डिंगमध्ये गेला आहे, बिल्डिंगमधनं कमी करायला पाहिजे आणि कुठे लिहायला पाहिजे, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायला पाहिजे. पुढे आले डेप्रिसिएशन, प्लांट अँड मशिनरी अँड बिल्डिंग. डेप्रिसिएशन पण ऑलमोस्ट प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येणारी ॲडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशनमुळे काय होईल, ॲसेटची किंमत कमी होईल. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम ॲसेट आणि दुसरा इफेक्ट कुठे जाईल, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. मायनस फ्रॉम ॲसेट का, कारण डेप्रिसिएशनमुळे काय झालं, ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली. डेप्रिसिएशन म्हणजे काय, ॲसेटची व्हॅल्यू कमी होणं. कशामुळे कमी होते, बिकॉज ऑफ यूज ऑफ ॲसेट ऑर बिकॉज ऑफ वेअर अँड टेअर ऑफ द ॲसेट. त्यामुळे ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणून ॲसेटमधनं मायनस, आणि ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे लॉस झाला, वाईट झालं म्हणजे लॉस झाला, फायनान्शियल लॉस झाला, तो कुठे रेकॉर्ड होईल, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आलं इन्क्लुडेड इन वेजेस इज अन ॲडव्हान्स गिवन टू वर्कर्स. म्हणजे थोडक्यात आपण पुढच्या वर्षीचे पैसे वेजेसचे आत्ताच देऊन टाकलेले आहेत. प्रीपेड वेजेसची ॲडजस्टमेंट आहे, सोपी ॲडजस्टमेंट आहे. पुढच्या वर्षीचे वेजेस आत्ता दिलेत, म्हणजे हे जे ट्रायल बॅलन्सला वेजेस दिसत आहेत त्यात 3,000 रुपीज नेक्स्ट इयरचे आहेत. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करंट इयरचा बनवतोय, आपल्याला नेक्स्ट इयरची फिगर नको आहे. सो काय करायला लागेल, मायनस फ्रॉम वेजेस. पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम वेजेस. आणि आपण पैसे दिलेत, काय मिळायचे, सर्व्हिस मिळायची, म्हणून कुठे लिहिणार आहोत, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईड. प्रोव्हाइड 1,500 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. बॅड अँड डाऊटफुल डेट्स म्हणजे काय, आपल्याला डाऊट आहे की काही लोक आपले पैसे बुडवतील, म्हणजे आपण त्याला म्हणतो RDD. जर तो ॲडजस्टमेंटमध्ये दिला असेल तर तो कोणता RDD आहे, न्यू RDD. 1,500 न्यू RDD आहे. डेटर्सनी पैसे बुडवले तर डेटर्स कमी होतील, म्हणून पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स. आणि त्यांनी पैसे बुडवले तर आपला लॉस होईल. लॉस कुठे लिहिणार आहोत, फायनान्शियल लॉस आहे, त्यामुळे कुठे लिहिणार आहोत, P&L अकाउंटच्या डेबिट साईड. दॅट्स इट. प्रॉब्लेम डिस्कस झालाय, चला सॉल्व्ह करूयात.
ड्रॉ केलेलं नसेल तर वेळ घ्या, ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट, बॅलन्स शीट व्यवस्थित ड्रॉ करा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय तसं हेडिंग्स व्यवस्थित टाका आणि माझ्याबरोबर सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. चलो लेट अस स्टार्ट. पहिले आलाय ओपनिंग स्टॉक. लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, त्याला ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे आउटर कॉलमला लिहिणार आहोत. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, फर्स्ट लाइन. टू ओपनिंग स्टॉक, आउटर कॉलम 32,000. पुढे आलेत परचेसेस आणि सेल्स. परचेसला मात्र ऍडजस्टमेंट आहे रिटर्न आउटवर्डची. सो परचेसेस आपल्याला इनर कॉलमला लिहायचेत आणि सेल्स आपल्याला लिहायचेत आउटर कॉलमला. सो सगळ्यात पहिले परचेसेस रेकॉर्ड करूयात. परचेसची अमाऊंट आहे 64,000. सो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, परचेसेस इनर कॉलम 64,000. वन लाइन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे आलेत सेल्स. लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, बाय सेल्स. सेल्सला ॲडजस्टमेंट नाही आहे सो आउटर कॉलम 1,93,500. पुढे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी लिहायची आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड, प्लांट अँड मशिनरीला ॲडजस्टमेंट आहे सो इनर कॉलम, इनर कॉलम 30,000. वन लाइन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे आलाय फर्निचर. फर्निचरला ॲडजस्टमेंट नाही आहे सो आउटर कॉलम, बॅलन्स शीट ॲसेट साईड, आउटर कॉलम 18,500. पुढे कॅरेज इनवर्ड रेकॉर्ड करायचं आहे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, कॅरेजला ॲडजस्टमेंट नाही आहे सो आउटर कॉलम, अमाऊंट आहे 1,500. पुढे आलेत वेजेस. ते पण रेकॉर्ड करायचे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, बट वेजेसला ॲडजस्टमेंट आहे सो इनर कॉलम, इनर कॉलम 30,000. वन लाइन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे आलेत बिल्स रिसिवेबल. लिहायचेत आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड, बिल्स रिसिवेबलला ॲडजस्टमेंट नाही आहे सो आउटर कॉलम, $5,000. पुढे आलेत सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स. पहिले सन्ड्री डेटर्स रेकॉर्ड करूयात. सन्ड्री डेटर्सला ॲडजस्टमेंट आहे सो इनर कॉलम, सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट ॲसेट साईड, इनर कॉलम, वन लाइन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. मग आलेत सन्ड्री क्रेडिटर्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचे आहेत, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आता बॅलन्स शीटला लायबिलिटीला सगळ्यात पहिले आपण कॅपिटल लिहितो. सो बॅलन्स शीटला आधी कॅपिटल अकाउंट्स लिहून घेऊयात, त्याला जागा सोडूयात आणि मग क्रेडिटर्सचं पोस्टिंग करूयात.
पहिला पार्टनर आहे धीरज, लीव 2 लाइन्स ब्लँक. दुसरा पार्टनर आहे सूरज, अगेन लीव 2 लाइन्स ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. आणि मग नेक्स्ट लाईनला लिहूयात सन्ड्री क्रेडिटर्स. कॅपिटलची अमाऊंट आपण नंतर लिहिणार आहोत. क्रेडिटर्सची अमाऊंट बघा किती आहे, 16,500. आउटर कॉल, त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉल. नेक्स्ट कॅश इन हँड, बॅलन्स शीट ॲसेट साईड, त्यालाही ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. अमाऊंट आहे 14,750. मग आहे लँड अँड बिल्डिंग, अमाऊंट आहे 83,500. लँड अँड बिल्डिंगला 2 ॲडजस्टमेंट्स आहेत, त्यामुळे इनर कॉलम. आणि 2 ॲडजस्टमेंट आहेत म्हणजे एक लाईन एक्स्ट्रा लागणार आहे आपल्याला इनर कॉलमला टोटल येण्यासाठी, सो लीव 3 लाइन्स ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे आहे सॅलरीज लिहायची आपल्याला P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. सॅलरीला ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. $10,500. पुढे आलेत बॅड डेट्स. बॅड डेट्सलाही ॲडजस्टमेंट नाही आहे, बॅड डेट्सही रेकॉर्ड करायचे आहेत P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, आउटर कॉलम. नेक्स्ट पेटंट्स रेकॉर्ड करायचे आहेत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. पेटंट्सला ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. $25,000. पुढे कन्व्हेन्स P&L अकाउंट डेबिट साईड, सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड, त्यालाही ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. नेक्स्ट रिटर्न आउटवर्ड आपल्याला मायनस करायचे आहेत परचेसेसमधून. परचेस लिहिलेत आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. मायनस करूयात. मायनस रिटर्न आउटवर्ड, अमाऊंट आहे 2,500. सो आउटर कॉलम जातील 61,500. नेक्स्ट कॅपिटल अकाउंट दिलं आहे धीरजचं आणि सूरजचं, आपण ऑलरेडी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिलं आहे, सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आता फक्त अमाऊंट लिहायचं आहे. धीरजचं कॅपिटल आहे 90,000 इनर कॉलम, आणि सूरजचं कॅपिटल आहे 50,000 इनर कॉलम. डन. आपलं पोस्टिंग करून झालेलं आहे. आता ॲडजस्टमेंट करूयात. पहिली ॲडजस्टमेंट आली आहे क्लोजिंग स्टॉक, त्याचे 2 इफेक्ट रेकॉर्ड करायचे आहेत. ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2 इफेक्ट आणि ट्रायल बॅलन्समधल्या प्रत्येक आयटमचा 1 इफेक्ट. आता ॲडजस्टमेंट सुरू झाले आहेत, प्रत्येकी 2-2 इफेक्ट्स द्यायचे. क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करणार 25,000ला. पहिला इफेक्ट जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड.
बाय क्लोजिंग स्टॉक, $25,000. सेकंड इफेक्ट देणार आहोत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. क्लोजिंग स्टॉक 25,000. पुढची ॲडजस्टमेंट आहे 3,500 रिपेअर केले होते आपण, बिल्डिंगचे रिपेअर्स केले होते, चुकून बिल्डिंग अकाउंटमध्ये रेकॉर्ड झालेत, सो बिल्डिंगमधनं मायनस करायला पाहिजे. सो मायनस करूयात, मायनस रिपेअर्स फॉर बिल्डिंग, अमाऊंट आहे 3,500. सो मायनस केल्यावर इनर कॉलमलाच टोटल ठेवा, 80,000. याचा सेकंड इफेक्ट जाईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड, टू repairs for building, $3,500. पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग दोन्हीवर डेप्रिसिएशन काढायचं आहे 5%. सो मायनस करूयात डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 5%. एक झिरो कट केला की 10%, त्याच्या हाफ केलं की 5% होतील. एक झिरो कट केला की 10% होतात. सो 30,000 वर एक झिरो कट केला तर 3,000 होतील 10%. त्याच्या हाफ करा, 10च्या हाफ होतील 5% आणि 3,000च्या हाफ होतील 1,500. सो डेप्रिसिएशन किती आलं, 1,500 मायनस करूयात. सो आउटर कॉलम जातील 28,500. आणि आता सेम काढूयात, 8,000 डेप्रिसिएशन होईल 10%, एक झिरो कट केला तर त्याच्या हाफ 4,000 होतील 5%, मायनस करूयात. सो आउटर कॉलम जातील 76,000. याचा सेकंड इफेक्ट जाईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड, टू डेप्रिसिएशन, प्लांट अँड मशिनरीवर 1,500, and land and building वर 4,000. सो आउटर कॉलम जातील 5,500. पुढची ॲडजस्टमेंट आहे वेजेसमध्ये ॲडव्हान्स वेजेस आहेत, म्हणजेच थोडक्यात प्रीपेड एक्सपेन्सेस आहे, वेजेसमधनं मायनस करायला लागेल. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, वेजेसमधनं मायनस करूयात. तुम्ही प्रीपेड म्हणलं तरी चालेल, पण एक्झामिनरनी ॲडव्हान्स म्हटलं असेल तर आपण पण ॲडव्हान्स म्हणूयात. मायनस ॲडव्हान्स वेजेस, अमाऊंट किती आहे 3,000. सो आउटर कॉलम जातील 27,000. आणि ॲडव्हान्स आहेत म्हणजे पैसे दिलेत, सर्व्हिस मिळायचे. सो सेकंड इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, ॲडव्हान्स वेजेस, आउटर कॉलम 3,000. आणि आता लास्ट ॲडजस्टमेंट आहे
RDDची ॲडजस्टमेंट आहे, न्यू RDD डेटर्समधून मायनस करायचे. सो मायनस करूयात डेटर्समधून मायनस RDD ब्रॅकेटमध्ये न्यू 1500. सो आउटर कॉलम जातील 30,500 आणि याचा सेकंड इफेक्ट जाईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. टू RDD ब्रॅकेटमध्ये न्यू 1500. डन. प्रॉब्लेम सॉल्व्ड. पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आता काय करायचं आहे, क्लोजिंग. सगळ्यात पहिले काय करणार आहोत, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूयात. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे, सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड. क्रेडिट साईडची टोटल आहे 2,18,500. त्यातनं डेबिट साईडची टोटल मायनस करायची, येईल त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. सगळं बरोबर केलं तर ग्रॉस प्रॉफिट यायला पाहिजे 96,500. हा लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडवरून P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट क्रेडिट साईड, फर्स्ट लाईन. बाय ग्रॉस प्रॉफिट 96,500. आता बघा परत कुठली साईड मोठी आहे, अगेन क्रेडिट साईडच मोठी आहे. सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड. परत डेबिट साईडची टोटल मायनस करा, येईल त्याला आता म्हणायचं टू नेट प्रॉफिट. आणि हा नेट प्रॉफिट आपल्याला वाटून द्यायचा आहे कोणाला, धीरजला आणि सूरजला. कोणत्या रेशोमध्ये वाटायचं आहे, 2:1 मध्ये वाटायचं आहे. सगळं बरोबर केलं तर नेट प्रॉफिट होतोय 69,750. आता आपल्याला रेशोमध्ये वाटायचं आहे. रेशो काय दिलाय त्यांनी, 2:1 हा रेशो दिलेला आहे. मग आता काय करायचं, याची टोटल करायची, 2 + 1 म्हणजे 3, राईट. मग आता जो आपला नेट प्रॉफिट आलेला आहे 69,750, त्याला आपण कशाने डिवाइड करणार, या टोटलनी डिवाइड करणार, म्हणजे 3नी डिवाइड करणार. चला 3नी डिवाइड करूयात. जे आन्सर येईल त्याला एकदा 2नी मल्टिप्लाय करायचं, एकदा 1नी मल्टिप्लाय करायचं. 2नी मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला धीरजचा आन्सर मिळेल आणि 1नी मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला सूरजचा आन्सर मिळेल. चला डिवाइड करूयात. 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 2 जा 6, एक उरला, 3 5 जा 15 आणि 0. सो 23,250 येते. सो त्याला जर 2नी मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल 46,500. एवढा प्रॉफिट जाईल धीरजला आणि 23,250 एवढा प्रॉफिट कोणाला जाईल, सूरजला.
सो धीरज ललीला 46,500, सूरज ललीला 23,250. हा जो नेट प्रॉफिट आलाय तो काय करणार आहोत, त्यांच्या अकाउंटमध्ये ॲड करणार आहोत. सो ॲड करूयात. डन. आता टोटल घेऊयात बॅलन्स शीटची. काय व्हायला पाहिजे, बॅलन्स शीट टॅली व्हायला पाहिजे. लायबिलिटी साईडची टोटल येते 2,26,250. आणि ॲसेट साईडची पण टोटल येते 2,26,250. दॅट्स इट. प्रॉब्लेम नंबर 6 इज सॉल्व्ड. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 7 सॉल्व्ह करणार आहोत. फायनल अकाउंटचा बोर्डात आलेला प्रॉब्लेम. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर थँक्यू सो मच. तुमच्या इतर 12th स्टँडर्डच्या फ्रेंड्सना ही सिरीज नक्की रेकमेंड करा, म्हणजे जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत मला पोचता येईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू सो मच. बाय बाय. गुड डे.